बऱ्याच वेळेस आपल्याला असं वाटतं की आपण काही इन्कम जर कधी डिपार्टमेंटला दाखवलंच नाही तर ते पकडणारच नाहीत आपल्याला किंवा त्यांना कळणारच नाहीत. पण अशा भ्रमात अजिबात राहू नका. त्यांच्याकडे सगळ्या डिटेल इन्फॉर्मेशन तुमच्या पोहोचलेल्या आहेत. आता तुम्ही म्हणताल की कसं काय, तर त्याच्यासाठी त्यांनी एक छानपैकी डॉक्युमेंट तयार केले. त्याचं नाव आहे AIS. या अगोदर तुम्ही ऐकलं सुद्धा असेल. पण एक्झॅक्टली AIS मध्ये असतं तरी काय, तर जवळजवळ AIS मध्ये 12 ते 15 गोष्टी आहेत की ज्या AIS मध्ये तुमची सगळी फिनान्शियल हिस्ट्रीही सांगतात. आता चला लाईन बाय लाईन आपण त्यातलं इन डिटेल्स व्हर्जन बघू. तर जसं की पहिली गोष्ट, सर्वात पहिले आपल्याला AIS मध्ये कळतं की किती मी TDS माझा कोणी कट केला आहे किंवा TCS माझा कोणी कट केला आहे. म्हणजे TDS जर कधी माझा कोणी कट केला असेल तर AIS मध्ये दिसणार, म्हणजे मी माझं इन्कम लपवू शकत नाही. दुसरी गोष्ट की मी किती टॅक्स पेमेंट केलं, यावर्षी किती केलं आहे, पुढच्या वर्षी किती करणार आहे, सॉरी पुढच्या वर्षीचं तर नाहीच नाही, पण पाठीमागच्या वर्षी मी किती टॅक्स पे केला होता, म्हणजे तुमची हिस्ट्रीसुद्धा मेंटेन केल्या जाते. नेक्स्ट, स्पेसिफाईड फायनान्शियल ट्रान्झॅक्शन. आता म्हणजे काय, आता तुम्ही जे ट्रान्झॅक्शन करता, आपण न कळत बरेच ट्रान्झॅक्शन कळून जातो पण आपल्याला कळत नाहीत. फॉर एक्झाम्पल, सेव्हिंग अकाउंटमध्ये 10 लाख रुपये टाकले, ते सुद्धा तिथे येतं. वर्षभरात 10 लाख रुपये टाकत असाल तरी तिथे येणार आहे. तुम्ही एखादी जागा विकत घेतली ती पण दिसणार, तुम्ही एखादा फ्लॅट विकत घेतला ती पण तिथे दिसणार आहे. इवन तो व्हॅल्यू थोडीशी रिस्ट्रिक्शन दिलेत पण तरी ते तुम्हाला तिथे दिसणार, सगळे ट्रान्झॅक्शन तिथे दिसणार. तर हे होते स्पेसिफाईड ट्रान्झॅक्शन. याच्यात क्रेडिट कार्डचं पण येऊ शकतं की 10 लाखाच्या वरती क्रेडिट कार्डचं पण पेमेंट केलं तरी क्रेडिट कार्डचे ट्रान्झॅक्शनसुद्धा. आणि 10 लाख म्हणजे काय एकदा नाही आहे, ओव्हरऑल 10 लाख. वर्षभरातनं तुम्ही 10 लाखाचं ट्रान्झॅक्शन केलं असेल ना तरी ते तिथे दिसतात. अशी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइडच करायला सांगितलेली आहे डिपार्टमेंटनी त्यांना. त्यानंतर तुमच्या अगेन्स्ट कुठली प्रोसिडिंग सध्या चालू आहे, म्हणजे कुठं नोटीस आलेली आहे का, तुमच्या अगेन्स्ट काही प्रोसिडिंग चालू आहे का, ती सुद्धा दिसते. कुठली प्रोसिडिंग कंप्लीट झालेली आहे ही सुद्धा दिसते की ही प्रोसिडिंग चालू होती, बंद पडली किंवा कंप्लीट झालेली आहे, डिमांड झालेलं सगळं. नंतर डिमांड अँड द रिफंड, म्हणजे तुम्हाला किती डिमांड आहे, किती रिफंड आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे दिसतं. म्हणजे या वर्षी किंवा गेल्या वर्षी तुम्हाला टॅक्सची डिमांड किती होती, तुम्हाला टॅक्सचा रिफंड किती होता, इवन दो कुठल्या बँकमध्ये जमा झालेला आहे तो रिफंड, ते सुद्धा त्या बँकेचं नाव, IFSC कोड, सगळ्या गोष्टी तिथे अवेलेबल असतात. नंतर GST रिटर्न, जर कधी तुमचा GST बिझनेस असेल तर तुमच्या GST रिटर्नमध्ये जेवढा तुम्ही सेल दाखवला आहे तो सुद्धा तिथे दिसतो, म्हणजे दिसतोच. इवन दो तुम्ही जर कधी एखादं बिझनेसमॅन असाल आणि फॉरेन पेमेंट केलं असेल तर ते फॉरेन पेमेंट केलेलं सुद्धा फॉर्मनुसार 15CC जो फॉर्म आहे त्याच्यानुसार ते दिसतं. नेक्स्ट, काही इन्फॉर्मेशन असतात की जी दुसऱ्याच्या ITRची असते पण ती आपल्यासोबत रिलेटेड असते, ती सुद्धा दिसते. इवन दो तुमचे परचेस ऑफ म्युच्युअल फंड, सेल ऑफ म्युच्युअल फंड, परचेस ऑफ इक्विटी शेअर्स, परचेस ऑफ काहीही असो, शेअर्समध्ये, सिक्युरिटीमध्ये, कमॉडिटीमध्ये तुम्ही परचेस केलं असेल तर लाईन बाय लाईन तुम्हाला एकन एक दिसतं. कुठल्या तारखेला सेल केलं आहे, बाय तारीख दिसत नाही पण सेल तारीख आणि सेल कन्सिडरेशन नक्की तिथे तुम्हाला दिसते. नंतर की अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत, जसं की आता मी तुम्हाला स्टॉक एक्सचेंजबद्दल सांगितलं की हे पण माहिती पुरवतं. तुम्हाला माहिती आहे का, तुमचा सेव्हिंग इंटरेस्ट 1 रुपया सुद्धा जमा झालेला असेल, सेव्हिंग इंटरेस्टबद्दल बोलतोय मी, 1 रुपया सुद्धा जमा झाला असेल तरी तो तुमच्या AIS मध्ये दिसतो. FD वरचा इंटरेस्ट सुद्धा दिसतो. तुम्ही समजा कुठली प्रॉपर्टी सेल केली असेल, बघा मी काय म्हणतोय, परचेस तर जाऊ द्या, इवन दो सेल केली असेल तरी ती सुद्धा तुम्हाला तिथे दिसते त्या कन्सिडरेशनमध्ये. एवढ्या सगळ्या गोष्टी AIS मध्ये दिसत असेल तर मला तुम्ही सांगा, आपण इन्कम लपवून चालेल का? आजच्या या डिजिटल युगात काहीच राहत नाहीये, सगळ्या गोष्टी ट्रान्सफर करायचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ठीक आहे, याचे काही प्रॉब्लेमसुद्धा आहेत, याचे काही लॉसेससुद्धा आहेत, फायदेसुद्धा आहेत. फायदे असं म्हणता येईल की तुमचं सगळं इन्कम जागेवर दिसतं, ऑन पेपर सगळ्या इन्कम, सगळ्या गोष्टी तुमच्या दिसतात. आता एक क्लायंट आहे, तो म्हणाला की माझ्याकडे काहीच नाही आहे, माझ्याकडे कुठली बँक अकाउंट पण नाही आहे, पण जेव्हा मी त्याचं AIS काढलं होतं ना तेव्हा सगळ्या गोष्टी दिसल्या होत्या. इवन दो तुम्ही 3 पत्ती रमिता आता सगळ्यांनी बंद केले, हे सुद्धा खेळलेलं असायचं ना तर दिसायचं, कारण की त्यात TDS कापलेला असायचं त्या लोकांनी, ते सुद्धा दिसत होते. आता ते त्या गोष्टी बंद झाल्यात पण ते सुद्धा दिसत होते.
अशाच काही इन्कम टॅक्सच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलवर व्हिजिट करत राहा.